उन्हाळा चालू झाला की बाहेरचे गाड्यावरचे ना थंडगार असे पदार्थ खायचे ना सगळ्यांचीच इच्छा होते। मग त्याच्यामध्ये गोळा असो, फालुदा असो किंवा हा मिल्कशेक। आणि तुम्हाला माहिती आहे का, हा बदाम मिल्कशेक आपण बनवलाय जो घरच्या घरी फक्त 4 साहित्यात बनवून तयार होतो बरं का। तुम्ही बाहेरचा बदाम मिल्कशेक खाल ना, त्याच्यामध्ये ना हा घरच्या घरी बनवून अगदी परफेक्टपणे तुम्ही सर्व करू शकता तुमच्या घरातल्या माणसांना। अगदी सोपी रेसिपी सांगितली, त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। करूया रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हाला सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 लिटर दूध घ्यायचंय। तर गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, कोणतंही घेऊ शकताय। हे दूध मी इथे गॅसवरती गरम करायला ठेवलेलं। थोडंसं दूध गरम झालं की त्यातलं थोडंसं दूध आपण साईडला काढून घेणार आहोत एका वाटीमध्ये। आणि आता हे जे राहिलेलं दूध आहे ना आपण टोपामध्ये ठेवलेलं, याला फक्त आपल्याला ते एक उकळी काढून घ्यायची। तर दूध उकळलं ना की लगेच याच्यामध्ये एखादी पडी वगैरे घाला किंवा थोडंसं तुम्ही वरून पाणी जरी शिंपडलत ना तरी हा जो वरती उकळी आलेली असते ना ती पण खाली बसून जाते। फक्त आता ह्याला ना आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। जास्त वेळ दूध आपल्याला शिजवत नाही बसायचं किंवा दूध आपल्याला जास्त आटवायचंही नाहीये, कारण आपण एवढ्या दुधामध्ये ना एक 4 ते 5 लोकांना पुरेल इतका मिल्कशेक बनवणार आहोत। तर आता ह्याला फक्त आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता तोपर्यंतच आपण दुसरी तयारी करूयात। तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी हे बदाम घेतलेत। तर इथे ना मी एक 20 ते 22 बदाम घेतलेले, ज्यांना ना एक 2 ते 3 तास अगोदर गरम पाण्यात भिजत घातलं होतं। तुम्ही रात्रीभर पण भिजत घालू शकता। याची वरची साई असते ना ती काढून घ्यायची आणि जे दूध आपण बाजूला ठेवलेलं ना त्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये घालून घेतलंय आणि आता झाकण लावून न्यायचं। एकदम बारीक अशी स्मूथ आपल्याला पेस्ट करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता किती बारीक केलेली आहे। थोडंसं दूध तुम्हाला जसं लागत असेल ना तसे दूध याच्यामध्ये वापरून ना याची अगदी स्मूथ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची। आता ह्याला साईडला ठेवूयात। तर आता हे बघा जे दूध आपलं शिल्लक राहिलेलं ना, तर ह्या दुधामध्ये ना मी ही कस्टर्ड पावडर वापरते। तर ही कस्टर्ड पावडर ना व्हॅनिलाची आहे, तुम्ही व्हॅनिलाच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता। आणि दुसरी एक गोष्ट, जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकताय। फक्त इतकंच फरक पडेल की कस्टर्ड पावडर वापरली ना तर त्याला कलर येतो असा येलोइश, आणि जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरत असाल तर त्याच्यामुळे कलर नाही येणार। मग त्याच्याऐवजी तुम्ही केशर याच्यामध्ये दुधामध्ये वापरू शकता। शिवाय तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तोही तुम्ही वापरला तरी चालेल। फक्त कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर फरक इतकाच असतो कलरचा, आणि त्याच्यामुळे दुधाला थिकनेस येतो, म्हणजे दूध आपलं हे घट्ट होऊन जातं। फक्त एवढ्यासाठीच वापरायचं असतं, बाकी याच्यामध्ये काही फरक नाहीये। मी व्हॅनिला कंपनीची म्हणजे व्हॅनिला ब्रँडचे वापरलेले, जो तुम्ही कोणताही फ्लेवर ह्याच्यामध्ये घेऊ शकताय। आता व्हॅनिला फ्लेवर याच्यामध्ये यासाठी वापरायचा कारण आपण ह्याच्यामध्ये पुढे व्हॅनिलाचंच इसेन्स वापरणार आहोत त्याच्यासाठी। तर आता याला आपण साईडला ठेवूयात। तर आता इकडे बघू शकताय की दुधाला आपल्या छान अशी उकळी आलेली, एक 4 ते 5 मिनिटांमध्ये दूध आपलं छान असं उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऍड करायची ती म्हणजे साखर। तर आता साखर किती वापरायची मी ते पण सांगते तुम्हाला। तर इथे मी 1 लिटर दूध वापरलेलं, तर 1 लिटर दुधासाठी ना 11 ते 12 मोठे चमचे इतकी साखर लागणार आहे। आता याच्यापेक्षा जास्तही गोड करू नका। 11 ते 12 टेबलस्पून घेतलेली मी साखर। आता जर तुम्ही अर्धा लिटर दुधामध्ये जर बनवत असाल ना तर याच्यापेक्षा तुम्ही अर्धा म्हणजे 10 ते 11 टेबलस्पून साखर असेल, 12 टेबलस्पूनच्या अंदाजे मी वापरलेली, पण त्याची तुम्ही अर्धा वापरू शकताय। जास्तही गोड केलं तर चव जास्त म्हणजे एवढी खास लागणार नाही त्याच्यासाठी। आता आपण ह्याच्यामध्ये ना जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं बदामचं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। परत ह्याला मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्या स्टेजला आपल्याला जे आपण कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली ना ती स्लरी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची। फक्त ही ऍड करताना एका गोष्टीची काळजी घ्या की दुधामध्ये ऍड करताना ना एका हाताने व्यवस्थित असं मिक्स करत राहा, जेणेकरून ना ही पटकन अशी दुधामध्ये गेल्यानंतर ना दुधाला असं घट्टसरपणा येतो आणि दूध एका ठिकाणी असं गोळा होऊन राहायला नको, त्याच्यासाठी ना त्याला पळीने एका हाताने व्यवस्थित असं ना मिक्स करत राहा। तुम्हाला मी एकदा ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते सुद्धा, कारण जेव्हा तुम्ही दुधामध्ये त्याला व्यवस्थित असं फेटून घेता की नाही तेव्हा ते दूध ऑटोमॅटिक असं घट्ट होत जातं थोडं थोडं करत। आणि ह्या स्टेजला ना आपल्याला दूध म्हणजे गॅस ना हा पूर्ण कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला हे करायचं, लक्षात घ्या इथे। आणि आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकताय की जेव्हा जसं जसं दूध आपलं म्हणजे उकळत जाते की नाही तसे हे एकदम घट्ट घट्ट होत जाते। हे बघू शकताय किती घट्ट झालेलं आहे। दुधाची पहिली कन्सिस्टन्सी कशी होती आणि आता ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची जी स्लरी ऍड केली त्याच्यानंतर कशी झाली। आता फक्त आपल्याला ह्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचंय। गरम असताना काहीच करायचं नाही, गॅस बंद केलाय आणि आता फक्त असं व्यवस्थित असं थंड करून घेते। सोबतच आता याच्यावरती जी साई तयार होते की नाही ती साई सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित अशी मोडून घ्यायचे। तर मी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आणि आता फ्रीजमधून बाहेर काढलंय आणि तुम्ही आता बघू शकताय की मगाशी दूध किती थंड म्हणजे एकदम घट्ट होतं आणि आता त्याच्यापेक्षाही दूध ना खूप जास्त असं घट्ट झालेलं आहे। अगदी तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, पहिल्यापेक्षाही खूप जास्त असं घट्ट झाले। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल ना तर आपल्या घरामध्ये जे दुसरं दूध असते की नाही त्यातलं थोडंसं दूध तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी
ऍड करून घेऊ शकता. म्हणजे जशी नॉर्मल कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे, थोडीशी पातळ हवी असेल तर करू शकता, पण मला एवढं इनफ वाटतंय म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून दूध ऍड नाही केलेलं. तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला व्हॅनिलाचा जो इसेन्स होता ना तो 1/2 टीस्पून इतका मी याच्यामध्ये घातलेला आहे, अर्धा छोटा चमचा. याच्यावरती जास्त घालायची मला गरज नाही वाटत आहे. आणि आता ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. लक्षात घ्या, हे मी थंड केल्यानंतरच घातलेलं आहे, गरम असताना ह्याच्यामध्ये ऍड करू नका. थंड केल्यानंतर याच्यामध्ये ऍड केला की परत ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, कारण ह्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे ते म्हणजे काजू आणि बदामचे काप, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार काजू बदामचे शिवाय तुम्ही पिस्त्याचे काप पण ऍड करून घेऊ शकता. आणि तुम्ही आता बघू शकता किती मस्त असा आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे सर्व होण्यासाठी. अगदी असाच परफेक्ट बाहेर सुद्धा बनवलेला जातो, काही फरक नाही आहे. जसं आपण घरात बनवलं अगदी तसंच बाहेर करतात. आता ह्याला पण अगोदर मिक्स करूयात आणि मस्त असं पण आपण याला आता ग्लासमध्ये सर्व करूयात. आणि आता याच्यावरती पण मस्त असे काजू बदाम, तुमच्याकडे पिस्ता अवेलेबल असेल तर पिस्त्याचे पण काप तुम्ही घालून घेऊ शकताय. बघू शकताय तुम्ही अगदी गाड्यावरती जसा आपला बदाम मिल्कशेक मिळतो ना, सेम अगदी तसाच आपण घरच्या घरी ना कमी साहित्यामध्ये, म्हणजे जेवढं साहित्य तिथे वापरलं जातं अगदी तेवढ्या साहित्यात आपण हा बदाम मिल्कशेक तयार केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया तशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.